मी प्राध्यापक सुनील फरांडे. आज आपण एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे काय त्रिकोणाचं मला क्षेत्रफळ काढायचं आहे हा फॉर्म्युला पाहणार आहोत. आतापर्यंत मला तुम्ही 10वी मध्ये शिकला असेल, 10th मध्ये काय केलं तुम्ही शिकलाय काय एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे बघा, ट्रायंगल आहे आपल्याकडे, हा ट्रायंगल आहे. ट्रायंगलचं नाव काय ए बी सी. मला एरिया ऑफ ट्रायंगल ह्या ट्रायंगलचं जर मला एरिया फाइंड करायचा असेल, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे बघा आपल्याला काय, जर ट्रायंगलचं एरिया फाइंड करायचं असेल तर आपल्याला ह्या ट्रायंगलचं काय माहित पाहिजे, हाईट, आणि हा टोटल काय माहित पाहिजे मला, बेस. जर माहित असेल तर मी काय करू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल काढू शकतो. काय फॉर्म्युला आहे 1/2 हाईट इंटू बेस, काय h इंटू b, 1/2 h इंटू b. हा काय आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे. पण ह्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे, त्या त्रिकोणाचं त्या ट्रायंगलचं काय पाहिजे, हाईट म्हणजे उंची आणि पाया, या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहित असेल तर तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करू शकता. आज आपल्याला थोडं वेगळं काहीतरी बघायचं आहे, थोडं काय वेगळं काहीतरी बघायचं. बघा हा ट्रायंगल, आणखी एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल आहे ट्रायंगल पी क्यू आर हा ट्रायंगल आहे. आणि ह्याचे मला काय दिले, पॉइंट दिले x1 y1, q चा पॉइंट आहे x2 y2 आणि r चा पॉइंट आहे x3 बरोबर आहे. बघा मला आता ह्या ट्रायंगलचा जर एरिया फाइंड करायचा असेल, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, जर पी क्यू चा एरिया फाइंड करायचा असेल तर तुम्ही कसं फाइंड करू शकता. तुम्हाला बघा ह्या ट्रायंगलचं उंची माहित नाही, पाया माहित नाही, पण तुम्हाला काय माहित आहे ह्या ट्रायंगलचं हे पॉइंट म्हणजे व्हर्टायसेस तुम्हाला माहित आहे. बघा पी हा पॉइंटचे काय दोन कोऑर्डिनेट असतात, कोणते x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट, तुम्हाला दोन्ही माहित आहे. हा p चा कोऑर्डिनेट काय आहे x1 y1. तसंच बघा q चा काय आहे x2 y2 आणि r चा काय आहे x3 आणि y3. जर बघा तुम्हाला काय तीन ट्रायंगलचे तीन पॉइंट, तीन व्हर्टायसेस माहित असतील तर तुम्ही एरिया फाइंड करू शकता. त्यासाठी तुम्हाला डिटरमिनंटचा उपयोग करावा लागतो. बघा आता याचा फॉर्म्युला आहे आपला, याचा फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला काय 1/2 आणि डिटरमिनंट 1/2 डिटरमिनंट. इथं फर्स्ट जो कॉलम तुम्ही घेणार आहे तो कॉलम काय असला पाहिजे, कोऑर्डिनेट ऑफ x म्हणजे x चे कोऑर्डिनेट पाहिजे, म्हणजे x1 y1 x2 x3. म्हणजे फर्स्ट कॉलम काय असणार तुमचा x1 x2 x3. सेकंड कॉलम जो असणार आहे तो काय असणार तुमचा कोऑर्डिनेट ऑफ y, y चे कोऑर्डिनेट असणार आहेत, म्हणजे y1 y2 y3, y1 y2 y3. आणि जो थर्ड कॉलम असणार आहे हा प्रत्येक एक्झाम्पल तुमचा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. एरिया ऑफ ट्रायंगलचा थर्ड कॉलम आहे तो काय असणार आहे, कॉन्स्टंट 1 असणार आहे, 1 1 1. तेव्हा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय भेटला आता 1/2 इन डिटरमिनंट फर्स्ट कॉलम x1 x2 x3, सेकंड कॉलम y1 y2 y3 आणि थर्ड कॉलम कॉन्स्टंट 1. बघा तुम्हाला हा नवीन फॉर्म्युला भेटलाय, काय फॉर्म्युला भेटलाय एरिया ऑफ ट्रायंगलचा. आता ह्या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपल्याला काय हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे ते आता पाहणार आहोत. बघा फर्स्ट एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल एरिया ऑफ ट्रायंगलचा. बघा काय एक्झाम्पल आहे, फाइंड नंबर 1, फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल, फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल whose vertices are, whose vertices are 3, 1, -1, 3 and -3, -2. बघा मला काय करायचं आहे, फाइंड द एरिया. मला एरिया फाइंड करायचा आहे का, बघा एरिया मला काय दिले, ट्रायंगलचे एरिया फाइंड करायचे आहे. मला 3 पॉइंट दिले,
व्हर्टायसेस म्हणजे काय तरी 3 पॉइंट. बघा त्रिकोण काय दिलं असतं मला 3 पॉइंट दिले. बघा अशी फॉर्म्युला पाहिला बघा. त्याप्रमाणे काय तुम्हाला 3 दिले काय कोऑर्डिनेट काय 3 पॉइंट x1 y1 x2 y2 आणि x3 y. तसंच तुम्हाला दिले होते पॉइंट x1 y1 x2 y2 x3 y. तुम्ही असं त्याला मानू शकताय. त्यावेळेस तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकताय. आता एकदा आन्सर मध्ये सोल्युशन फर्स्ट लेट तुम्ही काय म्हणणार लेट त्याला पॉइंटला काहीतरी नाव दिला. बघा फर्स्ट पॉइंटला काय म्हणणार मी a काय आहे x1 y1 इज इक्वल टू काय असणार फर्स्ट पॉइंट बघा तुमचा 3 1 म्हणजे x1 तुमचा 3 आहे y1 काय आहे 1 आहे. तसंच सेकंड b काय x2 y2 इज इक्वल टू बघा काय पॉइंट आहे -1 3. थर्ड आहे c पॉइंट काय आहे x3 y3 इज इक्वल टू x3 y3 इज इक्वल टू काय आहे -3. बरोबर आहे. आता मी लिहून घेतलं मला जे पॉइंट हवे होते x1 y1 ते मी लिहून घेतलं. आता बघा मला काय माहिती आहे वी नो दॅट काय बघा we know that area of triangle काय नाव आहे ट्रायंगल नाव काय दिले ABC area of triangle ABC is equal to काय फॉर्म्युला 1/2 determinant first column x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1 बरोबर आहे बघा. आता मी फॉर्म्युला पाहिला आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा डिटरमिनंटचा यूज करून कसं सोडवायचं तो हा फॉर्म्युला आहे. जर 3 पॉइंट दिले असतील तर बघा आता हे व्हॅल्यू मला x1 x2 x3 y1 y2 y3 हे मला पॉइंट वरती दिले तर बघा त्यांनी ते 3 जे पॉइंट आहेत ते तुमचे x1 y1 हेच पॉइंट दिले आहे. व्हॅल्यू पुट करूया काय असणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to 1/2 in bracket mod काय डिटरमिनंट इन डिटरमिनंट काय बघा x1 काय आहे तुमचा इथं 3 x2 काय आहे -1 x3 काय आहे -3 काय असणार आहे 3 -1 -3 बघा y1 y2 y3 1 3 -2 1 3 -2 आणि नेक्स्ट काय आहे थर्ड कॉन्स्टंट 1 1. आता मला काय वाटलं 3/3 चं तुम्हाला काय वाटलं डिटरमिनंट आणि 3/3 चं डिटरमिनंट कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. बघा कसं सॉल्व्ह करायचं आहे therefore area of triangle ABC is equal to 1/2 आहे तसं बघा कंसात तुम्ही ब्रॅकेट घेतलं कारण काय आहे 1/2 ऑलरेडी हे ह्या डिटरमिनंटला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे म्हणून मी कंस घेतला. आता मला ते सॉल्व्ह करायचं आहे काय फर्स्ट हा नंबर चूज केला हा म्हणजे हा कॉलम हा रो डिलीट राहिले दोन 1 2 हे नंबर राहिले 3 1 -2 1 म्हणजे काय 3 डिटरमिनंट मध्ये काय असणार तुमचा 3 1 -2 1 डिटरमिनंट कंप्लीट झाला. नेक्स्ट वर काय असणार आहे हा नंबर घेतला मी म्हणजे हा रो हा कॉलम डिलीट राहिले काय -1 1 -3 1 तर इथे -1 येणार डिटरमिनंट काय -1 1 -3 1 त्यानंतर परत प्लस हा नंबर 1 हा कोणता 1 घेतला काय 1 डिटरमिनंट काय ना -1 3 -2 आणि ब्रॅकेट कंप्लीट का कारण हा मला पण पूर्ण सगळा पूर्ण कंसाला मल्टिप्लिकेशन आहे म्हणून मी ब्रॅकेट कंप्लीट. आता मग काय असणार आहे 1/2 ब्रॅकेट मध्ये 3 आहे कसं म्हणजे कारण मी तिरकस गुणाकार बघा कंसामध्ये काय 3 1 3 3 * 1 3 मध्ये काय असतं मायनस आणि मध्ये काय असतं मायनस म्हणून -2 * 1 -2 हा ब्रॅकेट तुमचा कंप्लीट झाला. परत मध्ये काय आहे मायनस बघा -1 * 1 -1 -3 * 1 -3 परत +1 आहे कसं -1 * -2 +2 म्हणजे मायनस आणि 3 * -3 येणार -9 बरोबर आहे. त्यानंतर बघा 1/2 ब्रॅकेट काय म्हणतं 3 आहे कसं मायनस आणि 2 मायनस काय येणार प्लस 3 + 2 किती येणार 5 3 + 2 काय येतं म्हणजे इथं मायनस आहे
मायनस इंटू मायनस काय येणार प्लस -1 प्लस 3 काय येणार प्लस ऑफ फक्त 2 तुमचा येतोय परत प्लस 1 आहे तसं कंसात बघा मायनस इंटू मायनस परत प्लस म्हणजे 9 प्लस 2 कितीला 11 हा ब्रॅकेट तुमचा कंप्लीट त्यानंतर बघा 1/2 1/2 बघा 3 ने मल्टिप्लाय केला 3 into 5 is 15 मायनस इंटू 2 -2 परत 1 into 11 1 बघा तुम्ही जर ऍडिशन केला तर काय येतं 15 आणि 11 यांच्या बेस काय येतं 26 वजा 2 किती येणार आहे 24 म्हणजे 24 किती येणार आहे 24 आणि मी तुम्हाला काय करणार आहे 2 ने डिवाइड करणार आहे काय 2 ने 24 डिवाइड 2 किती येणार तुमचं 12 म्हणजे तुमचं काय राहणार therefore area of triangle ABC is equal to 12 square unit एरियाचा युनिट काय आहे स्क्वेअर युनिट हा तुमचा आन्सर भेटला बघा काय जसं तुम्हाला काय देतं फक्त 3 पॉइंट दिला असेल तरी देखील तुम्हाला काय फाइंड करता येतं त्या ट्रायंगलचं एरिया फाइंड करता येतं फक्त हाईट आणि बेस दिला असेल तरच नाही तुम्हाला 3 पॉइंट असेल तरी हे करू शकता तुम्ही डिटर्मिनंटचा उपयोग करून फक्त आणि फक्त काय डिटर्मिनंटचा उपयोग करून तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता हे बोर्डवर झालेलं एक्झाम्पल तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचं आता सेकंड एक्झाम्पल पाहूया काय सेकंड एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल हाच क्वेश्चन असणार आहे whose vertices are काय व्हर्टाइस मग तुम्ही चेंज करणार व्हर्टाइस काय आहे बघा 4 3 1 4 आणि 2 3 बघा परत तोच एक्झाम्पल आहे काय फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल whose vertices are परत ट्रायंगलचा तुम्हाला एरिया फाइंड करायचा आहे त्यांनी परत तुम्हाला काय दिले 3 व्हर्टाइस म्हणजे काय 3 पॉइंट दिले ऍक्च्युअली काय आहे 3 पॉइंट वरनं परत मला एरिया फाइंड करायचा आता केलं त्याच वेने करायचं आहे आता जे सॉल्व केलं त्याच वेने फाइंड करणार बघा फर्स्ट आपण काय करणार लेट पण घेणार लेट काय लेट a is equal to a x1 y1 is equal to काय असणार फर्स्ट पॉइंट काय आहे 4, 3 सेकंड बघा b x2 y2 is equal to काय आहे 1, 4 बरोबर आहे थर्ड c x3 y3 2, 3 बरोबर आहे का लिहून घेतलं त्यानंतर वी नो दॅट परत मला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे का वेगळा नाही तोच फॉर्म्युला परत मी लिहून घेतला काय वी नो दॅट एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to 1/2 डिटर्मिनंट x1 x2 x3 y1 y2 y3 आणि कॉन्स्टंट काय असणार आहे 1 1 आता परत बघा x1 x2 x3 y1 y2 y3 तुम्हाला व्हॅल्यू फाइंड केला ऑलरेडी तेच पुट करायचं is equal to therefore area of triangle ABC is equal to 1/2 डिटर्मिनंट काय बघा 4 1 2 4 1 2 नेक्स्ट आहे 3 4 3 3 4 3 आणि लास्ट आहे 1 1 1 कॉन्स्टंट आहे आता परत मला हा 3/3 चा काय करायचा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे बघा आता इकडे परत therefore area of triangle ABC is equal to area of triangle ABC is equal to काय आहे 1/2 परवा मोठे मी कर्ली ब्रॅकेट मध्ये काय कर्ली ब्रॅकेट मध्ये कारण का तर हा मल्टिप्लाय आहे म्हणून कर्ली ब्रॅकेट मध्ये काय आहे फर्स्ट बघा हा नंबर आहे हा काय रो कॅन्सल कॉलम कॅन्सल राहिला काय हा इथून तुम्हाला लिहायचा आहे म्हणजे 4 into डिटरमिनंट काय आहे 4 1 3 1 बरोबर आहे का हा आणि हा कॅन्सल केला राहिला काय 4 1 3 1 परत सेकंड काय असणार मायनस आणि इथं काय नंबर आहे 3 म्हणजे -3 परत डिटरमिनंट काय आहे हा रो हा कॉलम 1 1 2 1 आणि 1 1 2 1 बरोबर आहे का नेक्स्ट प्लस तो कोण आहे 1 प्लस 1 आणि डिटरमिनंट काय आहे हा रो हा कॉलम कॅन्सल 1 4 आणि 2 3 1 4 2 3 आणि आता कर्ली ब्रॅकेट कंप्लीट देअरफॉर परत बघा एरिया ऑफ ट्रायंगल आहे कसं लिहायचं 1/2 बरोबर कर्ली ब्रॅकेट मध्ये तर मला हे सॉल्व करायचं आहे बघा 4
ब्रॅकेटमध्ये परत करणार मी 4 इंटू काय हे तुम्हाला 3 कसं गुणाकार करायचा आहे 4 इंटू 1 4 मायनस 3 इंटू 1 3 बरोबर आहे का मायनस 3 ब्रॅकेटमध्ये 1 इंटू 1 1 मायनस 2 इंटू 1 2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1 आहे तसं ब्रॅकेट परत 1 इंटू 3 3 मायनस 2 इंटू 4 8 ब्रॅकेट कंप्लीट म्हणजे 4 का 1 अपॉन 2 1 अपॉन आहे म्हणजे काय 4 मायनस 3 किती 1 येतं आणि 1 इंटू 4 काय येणार आहे 4 येणार 1 इंटू 4 काय येणार तुमचा 4 येणार आहे परत बघा म्हणजे इथं सेकंड 1 मायनस 2 म्हणजे 1 मधून 2 गेला माझा 2 गेला काय होतं मायनस 1 म्हणजे मायनस 3 इंटू परत मायनस 1 काय होणार आहे प्लस ऑफ 3 काय होणार तुमचा प्लस ऑफ 3 आता नेक्स्ट बघा इथं परत 3 मायनस 8 आहे म्हणजे 3 मधून वजा 8 गेलं काय येतं मायनस ऑफ 5 आणि इथे काय आहे प्लस 1 इंटू मायनस 5 काय आहे इथं मायनस ऑफ 5 किती आहे मायनस ऑफ म्हणजे 4 बघा हे ऍडिशन केला 4 प्लस 3 7 7 मायनस 5 काय येतं 2 येतं म्हणजे 1 अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये 2 आला बघा परत 2 आणि 2 हा काय आला कॅन्सल राहिला काय तुमचा फक्त उत्तर 1 म्हणजे बघा तुमचं काय आलं आता एरिया ऑफ triangle ABC is equal to 1 square unit. आता 1 square बघा सगळ्यांना समजलं का मी दोन एक्झाम्पल या टाइपचे सॉल्व्ह करून घेतले कशाचे एरिया ऑफ ट्रायंगलचे जर तुम्हाला 3 पॉइंट दिला असतील तर एक्झाम्पल कसा सॉल्व्ह करायचा मी दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतलेला आहे बरोबर सगळ्यांना समजलं हे नेक्स्ट एक्झाम्पल बघा नेक्स्ट म्हणजे काय हा थोडंसं वेगळं आहे आता तुम्हाला काय विचारले तुम्ही शो दॅट काय विचारणार आहे शो दॅट काय 3 पॉइंट म्हणजे 3 पॉइंट्स आर कोलिनियर म्हणजे दिलेले जे काही तुमचे 3 पॉइंट असणार आहेत ते कोलिनियर आहेत का तर कोलिनियर ह्या शब्दाचं मीनिंग काय आहे का कोलिनियर म्हणजे काय जे 3 तुमचे पॉइंट असणार आहेत काय ए बी आणि सी हे तिन्ही काय पाहिजे एकाच लाईन वरती पाहिजे ह्या एकाच लाईन वरती जर असतील ए बी सी ठीक आहे एकाच लाईन वरती असतील तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे कोलिनियर मग ते एकाच लाईन वरती असतील तर त्याचं एरिया काय असणार आहे रे त्याचं एरिया असतं 0 का कारण माहिती काय तुम्हाला डिफाइन होत नाही कोणताही काय आकृती किंवा शेप तयार होत नाही फक्त तो एक स्ट्रेट लाईन आहे म्हणजे काय असणार आहे त्याचं एरिया 0 असणार आहे बघा तुम्हाला समजलं कोलिनियर म्हणजे काय जर त्याचं एरिया 0 असेल तर ते पॉइंट काय असणार आहे कोलिनियर असणार आहे का समजलं कोलिनियर शब्दाचा मीनिंग कोलिनियर म्हणजे काय ते तिन्ही पॉइंट एकाच लाईन वरती असणार आहे बघा एक एक्झाम्पल पाहूया ह्यावर एक एक्झाम्पल पाहूया ह्यावर show that the point 8, 1 3, minus 4 and 2, minus 5 are collinear using determinant काय सांगितलं क्वेश्चनचं मीनिंग बघा काय सांगितलं तुम्हाला मी शो दॅट द पॉइंट 8, 1 3, minus 4 2, minus 5 आर कोलिनियर यूजिंग डिटरमिनंट म्हणजे तुम्ही डिटरमिनंटचा यूज करा आणि दिलेले काय हे 3 पॉइंट कोलिनियर आहेत हे दाखवा बरोबर आहे मग तुम्हाला बघायला सांगितलं बघा काय कोलिनियर म्हणजे काय रे ते तिन्ही लाईन काय पाहिजे तिन्ही पॉइंट काय पाहिजे एकाच लाईन वरती पाहिजे मग एकाच लाईन वरती असतील तर त्याचा एरिया काय असणार आहे 0 मग मला काय करायचं फक्त या 3 पॉइंट घेऊन मला याचा एरिया फाइंड करायचा आहे आणि तो एरिया 0 येते हे तर दाखवायचा आहे जर एरिया 0 आलं तर हे 3 पॉइंट काय असणार आहे कोलिनियर असणार आहे बरोबर आहे का बघा आता सोडवतो एक्झाम्पल मी सोल्युशन फर्स्ट परत लेट काय a x1 y1 is equal to फर्स्ट पॉइंट काय आहे a, 1 b पॉइंट x2 y2 is equal to काय आहे
3, -4 आणि C आहे काय x3 y3 = 2, -5. बरोबर आहे का? मी लिहून घेतलं. आता मला काय करायचं आहे, या पॉइंटचा उपयोग करून ह्याचं काय करायचं आहे, एरिया फाइंड करायचा आहे. therefore we know that म्हणजे काय मला माहित आहे, काय माहित आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to 1/2 determinant x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1. बरोबर. आता मी सगळ्यांचं व्हॅल्यू फाइंड करून घेतलं का वरती, ते पुट करून सॉल्व करूया. therefore area of triangle ABC is equal to 1/2 डिटर्मिनंट बघा x1 का आहे 8, x2 का आहे 3 आणि x3 का आहे 2, म्हणजे 8 3 2. y1 बघा 1 -4 -5 1 -4 -5 काय कॉन्स्टंट 1 1. आता मला हे 3/3 पर डिटर्मिनंट सॉल्व करायचं. सो बघा इथं therefore area of triangle ABC is equal to area of triangle ABC 1/2 आहे कसं कर्ली ब्रॅकेट मध्ये बघा परत हा 3/3 तुम्ही सॉल्व करणार. पहिला 8 घेतलं, 8 आहे कसं डिटर्मिनंट बघा कोण -4 1 -4 1 -5 1 कधी -1 घेतलं. पर डिटर्मिनंट मध्ये काय बघा 3 1 2 1 3 1 2 1 परत प्लस 1 डिटर्मिनंट काय असणार आहे 3 -4 2 -5 आणि हा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. काय आला कर्ली ब्रॅकेट. आता मला पण हे सॉल्व करायचं आहे. 1/2 कर्ली ब्रॅकेट मध्ये बघा 8 आहे असं त्याचा करायचं तिरकस गुणाकार -4 × 1 म्हणजे काय आहे -4 येणार -4 आणि इथं मायनस असतं ऑलरेडी -5 × 1 -5 म्हणजे हा मायनस काय होणार आहे +5 परत -1 ब्रॅकेट मध्ये परत बघा 3 -2 3 × 1 3 2 × 1 2 +1 ब्रॅकेट मध्ये परत 3 × -5 म्हणजे काय होणार -15 3 × 5 15 वजा आहे म्हणून वजा चिन्ह ना 15. आता इथे परत मायनस इथे बघा 2 × -4 -8 आणि हा मायनस आहे म्हणजे काय राहायचं +8. ओके therefore 1/2 बघा आता 1/2 ब्रॅकेट मध्ये काय बघा हे काय राहायचं बघा एडिशन काय राहणार -4 + 5 म्हणजे 1 आहे 1 × 8 काय येणार आहे 8 बरोबर आहे. परत बघा इथं 3 -2 काय ग 1 1 × -1 म्हणजे काय करा परत तुमचं इथं -1. बघा नेक्स्ट -15 + 8 म्हणजे काय करा हे वजा आहे कधी काय तर काय करा तुम्ही यांचं वजाबाकी करताय म्हणजे 15 - 8 किती येतं 7 आणि मोठी संख्या कोण आहे -15 आहे म्हणून त्याच्यावर तुमचं इथं -7. आता therefore 1/2 8 8 -1 -7 मग दोनचं -1 -7 आन्सर काय येतोय -8 +8 -8 काय येणार 0 +8 -8 काय आन्सर 0. परत बघा 1/2 × 0 म्हणजे कोणत्याही संख्येला जर तुम्ही 0 ला म्हणजे 0 ला मल्टिप्लाय केला तर तुमचा आन्सर काय येणार आहे 0च येतो. म्हणजे आन्सर काय आलं 0. मग आपण काय म्हटलं एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय भेटलं मला 0 म्हणजे बघा ह्या 3 पॉइंट वरून त्यांचं एरिया काय भेटलं 0 भेटलं. एरिया 0 भेटतोय ह्याचा अर्थ काय झाला ह्याचा मीनिंग काय झालं मग ते 3 पॉइंट काय असणार आहेत एकाच लाईनवरती असणार आहेत आणि एकाच लाईनवरती आहे याचा अर्थ काय झाला ते तिन्ही पॉइंट काय आहे कोलिनियर आहे. मला समजलं का म्हणजे एरिया जर 0 आलं तर ते 3 पॉइंट काय असणार आहे कोलिनियर. म्हणजे काय म्हणली सेंटेन्स therefore the given points are collinear. The given points are collinear. बघा समजलं का तुम्हाला एखादं शो दॅट म्हणलं असेल की दाखवा की हे 3 पॉइंट कोलिनियर आहेत तेव्हा देखील तुम्ही हेच करायचं आहे काय एरिया फाइंड करायचा आहे आणि एरिया 0 येते हे दाखवायचं आहे. आणि एरिया जर 0 येत असेल तर तुम्हाला दिलेले जे पॉइंट असणार आहेत ते काय असणार आहेत सगळे कोलिनियर असणार आहेत. तेव्हा तुम्हाला सांगायला हे एक्झाम्पल समजलं असेल. हा तुमचा जो पॉइंट आहे एरिया ऑफ ट्रायंगल हा तुम्हाला
एक्झामसाठी 2 मार्कासाठी एक्झाम्पल पडतं काय फाइंड द एरिया पडेल किंवा शो दॅट द पॉइंट्स आर कोलिनियर एक एक्झाम्पल आता फिक्स तुमच्या पेपरला असतो बघा सगळ्यांना समजलं असेल काय सगळ्यांना समजलं काय डाऊट असेल तर तुम्ही मला काय करू शकताय परत शंका विचारू शकता थँक्यू